दिनांक 28 जून रोजी रात्री भुसावळ शहराजवळील रेल्वे मार्गालगतच्या दुर्गम परिसरात कालिका मंदिरानजीक 55 वर्षीय संतोष मंचल याचा मृतदेह आढळून आला। त्याची हत्या झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर भुसावळ शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। तपासादरम्यान कोणताही प्रत्यक्षदर्शी, साक्षीदार, तांत्रिक व घटनास्थळी भौतिक पुरावा पोलिसांच्या हाती लागला नव्हता। प्रकरणाचे गांभीर्य पाहता पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी स्वतः घटनास्थळी भेट दिली। अतिरिक्त पोलीस अधीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी, स्थानिक गुन्हे शाखा तसेच भुसावळ शहर आणि बाजारपेठ पोलीस ठाण्यांच्या पथकांनी तपासाची सूत्रे हाती घेत गुप्त माहितीदारांच्या जाळे सक्रिय केले। शवविच्छेदन अहवालात मृताच्या जबड्यावर आणि बरगड्यांवर झालेल्या जबर मारहाणीमुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले। कसल्याही हत्याराचा वापर झालेला नसल्याने पोलिसांनी अंदाज व्यक्त केला की हल्लेखोर शारीरिकदृष्ट्या सक्षम बॉक्सर किंवा खेळाडू असावा। दरम्यान 28 जूनच्या रात्री एका हळदी समारंभात वाद झाला होता। त्या वादात एका व्यक्तीला मारहाण करतानाची चित्रफितही गुन्हे शोध पथकाला मिळाली, ज्यामध्ये हर्षल वर्मा हा मारहाण करताना दिसून आला होता। परिसरात तो बॉक्सर म्हणून ओळखला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। हर्षल वर्माची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि त्या रात्रीच्या त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्यावर लक्ष केंद्रित केले। गुप्त माहितीच्या आधारे हर्षल आणि त्याच्या साक्षीदारांना ताब्यात घेण्यात आले। सुरुवातीला त्यांनी पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, मात्र कसून चौकशी आणि कौशल्यपूर्ण उलट तपासणीनंतर त्यांच्या कथातील विसंगती समोर आली। अखेर त्यांनी संतोष मंचल यांच्या हत्येची कबुली दिली। तपासात 19 वर्षीय क्षितिज भालेराव, 21 वर्षीय प्रफुल्ल जाधव आणि 19 वर्षीय हर्षल वर्मा या तिघांचा या गुन्ह्यात थेट सहभाग असल्याचे निष्पन्न झाले। बघा इतिवृत्त महान्यूज 19 वर। दिनांक 28 ते 29 रात्रीमध्ये पहाटेच्या असे निर्देशन आले होते की भुसावळ रेल्वे लाईनच्या एका दुर्गम ठिकाणी संतोष रघुवीर मंचल वय वर्ष 55 या इसमाचा कोणीतरी खून केला आहे, असं एक प्राथमिक माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने सर्व अधिकाऱ्यांनी तिकडे व्हिजिट केली असता असे निर्देशन आले की त्याच्या चेहऱ्यावर आणि बरगड्यांमध्ये काही मार लागलेला आहे। त्या अनुषंगाने आपण जेव्हा तपासी चक्र फिरवली आणि या केसमध्ये कोणत्याही प्रकारचा क्लू पोलिसांना नव्हता, कुठलाही एव्हिडन्स नव्हता, कुठलाही चान्स प्रिंट नव्हते, कुठलाही टेक्निकल एव्हिडन्स नव्हता, अशातून एक व्हिडिओ आम्हाला मिळाला की जेणेकरून एका हळदीच्या कार्यक्रमामध्ये एक इसम एका दुसऱ्या इसमाला मारत आहे आणि तो बॉक्सिंगच्या स्टाईलमध्ये तो त्या व्हिडिओमध्ये मारताना दिसत आहे। तर एका कर्मचाऱ्याला असा डाऊट आला की हा कदाचित तिथे लिंक असू शकतो। तर या अनुषंगाने अजून तपास आपण केल्यानंतर 3 लोकांना हर्षल राजू वर्मा, क्षितिज संजय भालेराव आणि प्रफुल्ल उत्तम जाधव या तिघांना कॉर्डन केले असता या तिघांनीच हा मर्डर केलेला आहे असे निष्पन्न झाले। त्याच्यामध्ये मोडस अशी आहे की हे तिघही भंगार चोर आहेत आणि त्यांनी दुपारी देखील एक चोरी केली होती आणि नंतर देखील हे भंगार चोरी करायला सदर ठिकाणी रेल्वेची भंगार चोरी करायला गेले होते। तर या अनुषंगाने संतोष मंचल हा तिथे मंदिराचा परिसर साफ वगैरे करणारा इसम आहे। तर याने आरडाओरडा सुरू केला आणि त्या आरडाओरडा करण्यामध्ये यांची झटापट झाली आणि त्या झटापटीमध्ये हा जो आहे हर्षल राजू वर्मा, याला सगळे इथे बॉक्सर या नावाने ओळखतात, याने त्याला तिथे मारहाण केली आणि त्या मारहाणीमध्येच त्यांचा मृत्यू झाला। आपण तिघांना आता अटक केलेली आहे आणि आज त्यांना PCR साठी आपण हजर करणार आहोत। सार्वजनिक ठिकाणावर मद्यपी बसून दारू वगैरे पीत असतात, जी आपली पोलीस गस्त जी होत असते त्यामध्ये कुठेतरी वाढ होणार आहे। याच्यामध्ये आपण नेहमीच कारवाई करत असतो। तुम्हाला कल्पना असेल की आपण नेहमी विविध मोहिमा याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात आखत असतो आणि हा जो भाग आहे हा रेल्वेच्या एरियामधला आहे आणि अतिशय दुर्गम हा भाग आहे। तर तिथे देखील आम्ही पेट्रोलिंग नक्षीत पाडू आणि रेल्वेला देखील आम्ही तसं कळवू।